तर वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। सध्या वसंत मोरे शरद पवारांच्या कार्यालयामध्ये आहेत आणि ते पवार गटामध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे। काही वेळातच शरद पवारांची पत्रकार परिषद देखील होते। जयंत पाटलांनी काही गोष्टी लेखी मागितल्या आहेत त्या त्यांना दिल्या असं वसंत मोरे यांनी म्हटलेलं आहे। खासदार कसा होऊ शकतो ही माहिती त्यांना देण्यात आली आहे असं वसंत मोरे यांनी म्हटलं। वसंत मोरे हे पुण्यामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि पुण्याचं मैदान मारण्यासाठी पवारांना भेटण्यास आलो असं वसंत मोरे यांनी म्हटलंय। शरद पवारांची भेट घेऊन वसंत मोरे आता राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर आलेले आहेत। तात्या पवारांची भेट घेतली शरद पवार साहेबांची, काय बोलणं झाले? मी त्यांना पुणे लोकसभा मतदारसंघाची सध्याची परिस्थिती काय आहे आणि या परिस्थितीनुसार जर वसंत मोरे या ठिकाणी उमेदवार म्हणून आले तर मी सगळी परिस्थिती साहेबांना सांगितलेली, साहेबांना सगळं माहिती आहे, मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे। पण मी जयंत पाटील साहेबांनी माझ्याकडनं काही गोष्टी लेखी त्या ठिकाणी मागितल्या होत्या त्या मी साहेबांना देऊन आलो। काय नेमकं लेखी होतं, काय इच्छा व्यक्त केली? या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे आणि जर वसंत मोरे या ठिकाणी लोकसभेला उमेदवार आला तर कशा पद्धतीने मी खासदार होऊ शकतो हे मी त्या ठिकाणी सांगितलं साहेबांना। आणि आता वसंत मोरे हे पवारांच्या कार्यालयामधून बाहेर पडलेत। काही लेखी गोष्टी ज्या द्यायच्या होत्या त्या जयंत पाटलांकडे दिल्याचं त्यांनी म्हटलं। तर निलेश लंके पवारांच्या भेटीसाठी आले। दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। निलेश लंके नगर लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळणार असल्याची चर्चा आहे आणि त्यासाठीच निलेश लंके आता पवार गटामध्ये प्रवेश करतायत। थोड्याच वेळामध्ये आता पवारांची पत्रकार परिषद देखील होणार आहे। निलेश लंके यांच्या पुस्तकाचं प्रकाशन हे शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर शरद पवारांची पत्रकार परिषद होईल। निलेश लंके हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत। नगरमधली जागा त्यांना दिली जाईल अशी ही चर्चा सध्या आहे। तर तीन दृश्य वसंत मोरेंनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे। ते देखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत। जयंत पाटलांनी ज्या काही गोष्टी लिहून मागितल्या त्या त्यांना दिल्या, लेखी दिल्या असं वसंत मोरेंनी म्हटलंय। तर निलेश लंके शरद पवारांच्या भेटीसाठी आले असून सध्या त्यांची पवारांसोबत चर्चा सुरू आहे। ते देखील नगरमधून लोकसभेसाठी इच्छुक आहेत। अजितदादा गटामध्ये असलेले निलेश लंके शरद पवार गटामध्ये प्रवेश करतायत। तर हरिश्चंद्र चव्हाण यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली। दिंडोरीमधून हरिश्चंद्र चव्हाण त्या ठिकाणी लोकसभेसाठी इच्छुक आहेत। भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे। आज तीन मोठ्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। लोकसभेसाठी इच्छुक असलेले या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली। निलेश लंके पारनेरचे आमदार आहेत। कोरोना काळामध्ये त्यांनी चांगलं काम केलं, त्यांच्या कामाचं कौतुकही झालं आणि आता ते लोकसभेसाठी इच्छुक आहेत। नगरमधून भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील आहेत, त्यामुळे अजित पवार गटाला ती जागा मिळू शकत नाही आणि त्यामुळेच लंके लोकसभेसाठी शरद पवार गटामध्ये प्रवेश करतायत अशी चर्चा। तर वसंत मोरे हे देखील पुण्यामधून इच्छुक आहेत, मात्र सध्या पुण्यातली जागा ही काँग्रेसकडे आहे। तर वसंत मोरे यांनी जयंत पाटलांनी लेखी मागितलं होतं की खासदार कसे बनवू शकता, तर त्या संदर्भात आपण लेखी दिल्याचं त्यांनी म्हटले।